तर जय श्रीराम पब्लिक. तर कसं काय मजेत ना. आपल्या एका न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मग आज बनवणार आहे आपण युट्यूबचा मोठा ब्लॉग. मग काय आज जाणार आहे आपल्या शाळेचा NNS कॅम्प. तुम्ही तर मागचे ब्लॉग बघितलं असेल आपल्या NNS कॅम्पचे. मग काय आज पण जाणार आहे. चला मग हा ब्लॉग कंटिन्यू बघायला रेडी राहा. चला आता मग निघूच आपण शाळेमध्ये. गाय सर बघा आपल्याला कॅम्पला जायच्या पहिले सागर भाऊ भेटला. मग काय सागरने मस्तपैकी चहा प्यायला बोलवलं इथे. सागर पिला का नाही चहा? कसा लागला? एकदम गोड 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 गोड. कसं कसं हा. तर गाईज बघा आपल्या गावाचे आपले मित्र पण येऊन लागले कॅम्पला येणार आहे. बघा हा दीपक भाऊ आपला मागचा मित्र. मागचा मित्र म्हणजे मागच्या कॅम्प मध्ये भेटणार आपला मित्र तो. आणि तो एक विलास. चला मग अजून तर काही गाडी बिडी आली नाही. मस्त की आपण निघू आपल्या कुठे जायचं राहा. दनई पुणे जिरणी-पाडा दनई पुण्याला आपला कॅम्प जाणार आहे. मग मस्त पैकी निघू आपण. चलो गाईस तर बघा तिकडे मस्त पैकी मीटिंग वगैरे चालू आहे आणि मग आम्ही इकडेच उभे. तर मस्त ती मीटिंग वगैरे संपली तर मग आपण जाऊ कॅम्पच्या इथे. चला मग आता ट्रक वगैरे तर उभे राहिले जे. प्रेम जायचं ना मग आता? जायचं मेंढ्यां सारखं गाडीवरती नाही याच्यावर जायचं. तर गाईज बघा ही आमची ब्लॅक बेबी. आम्ही ब्लॅक बेबीवर जाणार आहेत. ते सर्व मुलं बिलं मस्त ट्रक मध्ये बसणार आहेत. मग काय आता मस्त पैकी निघून आपल्या कॅम्पला. गाईज आपण आलो आता मस्त पैकी शाळेवेळेमध्ये. आपला भाऊ आता प्रेमला घेऊन ही टेम्पो म्हणजे की या ट्रक मध्ये सर्व मुला मुलींना भरून जाणार आहे. भरून घेऊन जाते. चला मग आता मस्त पैकी आपण जाऊ जिरणी-पाड्याला. मग काय भेटूत होता जिरणी-पाड्याच्या इथे. तो गाईज बघा आम्हाला हे बरं लावलं मस्त पैकी. बघा मस्त पैकी सर्व लोक बिक येऊन म्हणजे सर्व मुली बिली सर्व मोठे मोठे माणसं बघा. प्रेम मस्त आपण फक्त काठी घेऊन फिरतोय. चला आता जाऊ आपल्या NNS कॅम्पला. बघा गाईज बघा मेंढरासारखे भरून घेऊन जात आहे याच्यामध्ये. काहीच तर मस्तपैकी आपण निघालो आपल्या NNS कॅम्पला जिरणी-पाड्याला. मग काय आम्ही निघालो होतो MT वरती पण आम्ही निघालोय प्लॅटिनावरती. कारण की आमच्या MTचा टायर पंक्चर होऊन गेला त्याच्यामुळे आम्हाला निघावं लागलं प्लॅटिनावरती. मस्तपैकी आपण निघालो. हा एक आहे आपला डान्सर. काही तर तुम्ही मागच्या कॅम्पमध्ये हा डान्सरला ओळखलं असेल तुम्ही याच्यात. हे बघा डान्सर. चला मग गाईज भेटू आता मस्तपैकी आपण आपल्या कुठं रे जिरणी-पाडा दनई पुणे मंदिरावरती. मग काय सर्व मुली मुलं वगैरे सर्व निघून गेले. आम्हीच बाकी होतो. मग काय आम्ही पण निघतो जे मस्तपैकी आपल्या 2 व्हीलरवरती. चला आता भेटू तिथे. फायनली काय आपण पोहोचलो मस्त आपल्या कॅम्पच्या ठिकाणी दनई पुणे मंदिरवरती. मग काय आपली सर्व पब्लिक वगैरे सर्व येऊन लागली बघा. चला मग आता तर मस्त पैकी तर आपण आलो होतो गार्डन मध्ये फिरायला. हे बघा हे बघून डायरेक्ट लहानपणीची आठवण येऊन लागली. का रे हे बघून खरं खरं काय रे ते एवढा मोठा बाहेर वाजवणार आहे. वाजवणार ठोकणार वाजव 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 दगांनी नाही रे. चला रे खरं खरं. गाईज तर आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचून गेलो होतो इथे दनई पुणे माता मंदिर जवळ. आता मग हो
अरे हो. हो. काय रे बस का तर काही बघा आमच्या इथे राहायची रूम म्हणजे मी नाही राहणार आहे पण बाकीची मुलं राहणार आहे. बघा रूम कशी खतरनाक आहेत. मग काय आहे बघा तुम्हाला बाथरूम दाखवलं बघा. बाथरूम वगैरे पण इथेच, आंघोळ इथेच करायची. गाईस तर आम्हाला भूक लागलेली होती, आम्हाला खायला तर काय भेटलं नाही. मग आम्ही काय वेपर घेऊन आलोय मस्तपैकी बंधाऱ्याकडे फिरायला जिरणी पाड्यामध्ये, मी आणि माझा मित्र म्हणजे प्रेम. मग काय मस्तपैकी आपण तर वेपरच ताव देऊन देऊ अख्खा दिवस, कारण जेवणाच्या पहिले आम्ही काय आलो नाही. मग काय जेवण पण गेलं संपून. मग काय मस्तपैकी वेपर वगैरे खाऊ, वेपर वगैरे खाऊन आता थोडं इथं मजा म्हणजे फिरून वगैरे घेऊ आणि मस्तपैकी जाऊत आपल्या तिकडे दनाई पुन्हा माता मंदिरकडे. गाईस जरा फायनली आम्हाला खायला भेटलं, म्हणजे लहान मुलांचं मागून खाल्ला आम्ही, म्हणजे लहान मुलांचं इथं जेवण बनवलं होतं. मग काय आपल्या आजूबाजूला जास्त भूक लागलेली होती, याच्याकरता आम्ही पण जेवण मागवलं मस्त खिचडी वगैरे. चला आता खिचडी खाल्ली एकदम मस्त मस्त आहे. चला. A few moments later. गाईस तर इकडे चालू होता कार्यक्रम. मग काय आम्ही मस्तपैकी खाली बसलेलो होतो. मग काय समोर आता इंग्लिश सर वगैरे भाषण वगैरे देतील. मग काय एवढा कार्यक्रम संपला का मग काय टीम वगैरे पडतील. मग जाऊत मस्त आपल्या आपल्या घरी. म्हणजे शॉर्ट बट स्वीट मध्येच आपल्या या अध्यक्ष समारोप त्यांनी केला. दादा आपल्या मनापूर्वक. A few moments later. गाईस तर बघा आपली मीटिंग वगैरे संपली आणि सर्व काय फोटो वगैरे काढायला टाकले. मग काय आपण पण मस्तपैकी इकडे थांबलेच होतो. हे बघा जिरणी पाड्याचे डॉन. तर फायनल काय आपला कॅम्पचा हा दिवस संपला. मग काय आपलं मस्तपैकी आज कार्यक्रम वगैरेच होतं थोडं, कारण जे बाहेरचे होते म्हणजे स्वागत वगैरे केलं. त्यानंतर आपण आपला कॅम्पचा पहिला दिवस. मग काय आपला हा ब्लॉग आता इथे एंड करू आणि उद्याचा कॅम्पचा ब्लॉग तो पण परवा दिवशी येणार, त्यासाठी रेडी राहा. मग काय आपल्या या ब्लॉगला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. पण चला.